नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोगिताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 त्यासाठी नक्की संस्थांचं मेरिट त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मागील भरतीमध्ये किती होतं या संदर्भातला हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आपण या ठिकाणी जर पाहिलं तर जवळपास 380 जागांसाठी विदाऊट इंटरव्ह्यूला आलेली महाराष्ट्रातील 2 नंबरची संस्था जिच्या जागा सर्वात जास्त येतात ते म्हणजे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्याची ही पदं आपण जर पाहिलं तर फेज 2 मधील ही संस्था त्या ठिकाणी जास्तीत जास्त पदांसाठी आलेली होती आणि त्याचं मेरिट देखील पहा कशा पद्धतीने लागल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. सर्वांनी आपल्या कॅटेगरीनुसार आपलं मेरिट पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की या श्री स्वामी विवेकानंद संस्थेमध्ये मेरिट कितपर्यंत आलेलं होतं. हे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अशा पद्धतीने सेकंडरीच्या सर्व जागा आहेत, माध्यमिकच्या जागा आहेत या सर्व. त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील सर्वाधिक जागा असणारी संस्था रयत शिक्षण संस्थेचं एक सेपरेट मी तुम्हाला व्हिडिओ देणार आहे. त्यांच्या जागा किती होत्या, कॅटेगरी वाईज जागा किती होत्या ते सुद्धा तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणी पहा सेकंडरी म्हटले त्यांनी मराठी माध्यमाच्या जागा आहेत. इथे वरती आपण जर पाहिलं तर या देखील मराठी माध्यमाच्या जागा आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे ह्या कॅटेगरी वाईज जागा आहेत, व्यवस्थितपणे समजून घ्या. ही आहे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची खरं तर ही जाहिरात आहे. नंबर ऑफ कॅन्डिडेट दिले, त्याचा टाईप देखील दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते. 1 ते 5च्या देखील पोस्ट आहेत, 6 ते 8च्या आहेत, 9 ते 10च्या देखील अशा पद्धतीने पहा विषयानुसार पोस्ट आहेत. कोणत्या विषयाच्या किती पोस्ट आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की प्रत्येकाच्या पोस्ट आपल्याला पाहायला मिळतं. फिजिकल एज्युकेशन देखील या ठिकाणी आहे, बुककीपिंग अकाउंटन्सीच्या देखील पोस्ट आहेत. 9 ते 12च्या देखील भरपूर अशा पोस्ट दिसत आहेत आपल्याला. हायर सेकंडरी टीचरच्या देखील पोस्ट आपल्याला या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर या ठिकाणी पाहायला मिळतात. खूप महत्त्वाच्या आहेत त्या संपूर्ण जागा व्यवस्थितपणे पाहून घ्या. असंच रोस्टर तुम्हाला त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर रयत शिक्षण संस्थेचं देखील आहे, ते सुद्धा आपण व्यवस्थितपणे समजून घेणार आहोत. जवळपास 380 जागा या खूप मोठ्या प्रमाणात जागा खरं तरी आपल्याला या ठिकाणी या संस्थेच्या विदाऊट इंटरव्ह्यूला पाहायला मिळत आहेत आणि त्याचं डिटेलसुद्धा खाली दिले. डिटेलची काय आपल्याला पाहण्याची आवश्यकता नाही. आपण पुढील संस्था पाहूया. हे डिटेल पाहण्याची गरज का नाही आहे तर ऑलरेडी आपल्याला माहिती की कोणत्या विषयाचा पहा तुम्ही ते पाहू शकता. तुमचे विषय देखील तुमच्या विषयाचा कॅन्डिडेट किती मार्क्सला जॉईन झालेला आहे हे तुम्हाला या जाहिरातीवरून पाहायला मिळेल. आणि जवळपास 380 पदांची भरती झाली, परंतु ॲक्च्युली आपण जर पाहिलं तर खूप कमी कॅन्डिडेट त्या ठिकाणी जॉईन झाले आणि त्याच्यामुळं बऱ्याच कॅन्डिडेटचं नुकसान झालं. ज्यांना जायचं नव्हतं त्या संस्थेमध्ये त्यांनी देखील प्रेफरन्स दिला आणि अशा परिस्थितीमध्ये काय झालं की मॅक्झिमम जागा या रिक्त राहिल्या. असं हे मेरिट आहे, विषयानुसार तुम्ही पाहू शकता. असं हे मेरिट या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. व्यवस्थितपणे तुम्ही पाहिलं तर आपल्याला पुढील संस्था पाहायची आहे. पुढील संस्था पाहण्याआधी ही संस्था देखील तुम्ही व्यवस्थितपणे पाहून घ्या. या संस्थेच्या जागा देखील पवित्र पोर्टलला 100% येणार आहेत, कारण की त्या ठिकाणी आपण विचार केला तर यांच्या बऱ्याचशा जागा रिक्त आहेत. आता फक्त विषय असा राहणार आहे की विथ इंटरव्ह्यूला येतील का विदाऊट इंटरव्ह्यूला. तर मॅक्स टाईम हा विदाऊट इंटरव्ह्यूलाच या जागा येतात. परंतु मागची परिस्थिती पाहिली तर 380 मधले जवळपास फक्त 80च उमेदवार त्या ठिकाणी जॉईन झाल्याचं पाहायला मिळालं. पहा अशा पद्धतीने हे सर्व सिलेक्टेड कॅटेगरी वाईज हे सगळे उमेदवार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. या संपूर्ण पोस्ट त्या आहेत, त्याचं मेरिट तुम्ही डायरेक्टली पाहू शकता आणि व्यवस्थितपणे तुमचं थोडक्यात अंदाज तुम्हाला येईल की या ठिकाणी अशा पद्धतीचं मेरिट लागलेलं आहे आणि असं हे आहे एकंदरीत. आपण आता पुढची संस्था पाहणार आहोत. तुम्हाला ही PDF मी टेलिग्राम ग्रुपला देखील शेअर करेल, जेणेकरून तुम्हाला सर्व अभ्यास करूनच पुढचे प्रेफरन्स देता येतील, मेरिटचा अंदाज घेता येईल. किती मेरिट लागतं ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी समजून जाईल. म्हणजे मेरिटचा एक अंदाज आला म्हणजे काही टेन्शन राहणार नाही आणि व्यवस्थितपणे तुम्ही प्रेफरन्स देखील देऊ शकता. चांगल्या पद्धतीने तुम्ही प्रेफरन्स देण्याची खरं तर गरज असते. व्यवस्थितपणे पाहून ठेवा काय करायचं आहे, कशा पद्धतीने करायचं आहे त्याचा देखील तुम्हाला अंदाज येऊन जाईल. पहा तर अशा पद्धतीने हे खरं तर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतं आहे. पहा अशा पद्धतीने ही संस्था या ठिकाणी अजून भरपूर अशा खरं तर या संस्थेच्या जागा आहेत. पुढील संस्था आपण घेणार आहोत, पण तुमच्या लक्षात येईल की
या संस्थेच्या जागा तुमच्या विषयानुसार तुम्हाला दिसत असतील. वेगवेगळे विषय आहेत. ऑल सब्जेक्ट म्हटलं का लक्षात ठेवायच्या. त्या काही संस्था 1 ते 5च्या आहेत, 1 ते 8च्या देखील त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पहा, कोल्हापूरसाठी सुद्धा कोल्हापूरची ही खूप महत्त्वाची खरं तर संस्था आपल्याला पाहायला मिळते आहे. खूप अशा जागा या संस्थेच्या खरं तर त्या ठिकाणी आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता पुढची नवीन संस्था या ठिकाणी आहे श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ माहेची ही संस्था आहे. एकूण जागा फक्त एकच होती, VGAची होती. 125चं मेरिट लागल्याचं पाहायला मिळते. पहा, अशा पद्धतीने पुढची संस्था पाहूया. विदाऊट इंटरव्ह्यूला आलेली संस्था आहे मंडळ माहे. श्री भैरवनाथ शिक्षण मंडळ माहे यांचं सिलेक्शन झालं आहे, त्या व्यक्तीचं नाव आहे. पुढे जर पाहिलं तर श्री राणोजीराव शिक्षण संस्था मसवेची ही संस्था आहे. इथे देखील एकच पद त्यांनी विदाऊट इंटरव्ह्यूलाच भरलेलं आहे. त्यानंतर श्री राणोजीराव शिक्षण मंडळ ते व्यक्तीचं नाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे. इथे पहा, अशी त्या व्यक्तीचं नाव आहे. त्यांचं मेरिट लागलं ते ST कॅटेगरीचा उमेदवार होता. त्यानंतर भुदरगड शिक्षण संस्था गारगोटीची ही संस्था आहे. अगदी आपण जर पाहिलं तर त्यांच्या 10 जागा विदाऊट इंटरव्ह्यूला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. तुम्हाला विथ इंटरव्ह्यूची देखील यादी मी शेअर करणार आहे. त्यासाठी प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. ही भुदरगडची संस्था आहे आणि त्याच्या जागा पहा, अगदी 1 ते 5, 6 ते 8, 9 ते 10ला देखील त्या जागा आहेत. वेगवेगळ्या विषयांसाठी मॅथ्स सायन्सच्या जागा देखील या ठिकाणी दिसत आहेत. पहा, भुदरगड शिक्षण संस्था गारगोटीच्या या जागा मराठी मीडियमच्या आहेत आणि त्या कोणाला मिळाल्या होत्या ते सुद्धा तुम्हाला या जाहिरातीच्या माध्यमातून पाहता येईल. व्यवस्थितपणे तुम्ही पाहिलं तर ते आहे. आता पुढची संस्था आहे जीवन विकास संस्था. जीवन विकास संस्था या ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्यांच्या देखील 2 जागा होत्या, विदाऊट इंटरव्ह्यूला होत्या आणि आपण जर पाहिलं तर OBC आणि VGAच्या होत्या. विषय जर पाहिले तर त्या ठिकाणी मॅथमॅटिक्स सायन्सची मिक्स जागा होती आणि सोशल सायन्स विषयाला ही जागा आलेली होती. 40%च्या या पार्शियली एडेड होत्या, पण विदाऊट इंटरव्ह्यूला देखील अशा संस्था येतात. पहा, जीवन विकास संस्थेमध्ये सिलेक्ट झालेले कॅन्डिडेट अशा पद्धतीचे आहेत. गारगोटी ग्रामोन्नती मंडळ हे नारंगावची ही खूप महत्त्वाची नावाजलेली संस्था. पहिल्या फेजला देखील यांच्या जागा होत्या, विथ इंटरव्ह्यू होत्या. दुसऱ्या फेजला यांनी विदाऊट इंटरव्ह्यूचा दिलेला आहे आणि कट ऑफ देखील पहा, अशा पद्धतीचा कट ऑफ आपल्याला SCचा फक्त 108 आहे, SC वुमन 102 आहे, ST 106, OBC 145, NTB, NTC, NTDचाच देखील कट ऑफ दिसतो आहे. त्यानंतर SCBCचा देखील कट ऑफ दिसतो आहे. म्हणजे हे सर्व कट ऑफ आहेत, पाहून घ्या. ग्रामोन्नती मंडळ नारंगावची संस्था आहे. त्यांच्या अशा पद्धतीने विषयानुसार जागा देखील पाहायला मिळत आहेत. विविध विषयांना जागा आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि 11वी 12वीच्या देखील जागा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात या संस्थेमध्ये. तेच जर पाहिलं ग्रामोन्नती मंडळामध्ये सिलेक्ट झालेले कॅन्डिडेट या ठिकाणी आपण पाहतो आहे. हे सर्व सिलेक्ट झालेले ग्रामोन्नती मंडळामधील कॅन्डिडेट आहेत, ते तुम्ही पाहू शकता. त्यानंतर श्रीनाथ शिक्षण मंडळ प्रसारक मंडळ पुरंदरची ही संस्था आहे. त्यांच्या 4 जागा दिसत आहेत. विविध कॅटेगरीच्या जागा आहेत. त्याचं मेरिट देखील आपल्याला या ठिकाणी पाहता येतं आहे. त्यांच्या मेरिटमध्ये विषयानुसार अशा पद्धतीच्या जागा दिसत आहेत, व्यवस्थितपणे पाहून घ्या. त्यानंतर जर पाहिलं तर या ठिकाणी श्रीनाथ शिक्षण प्रसारक मंडळामध्ये सिलेक्ट झालेले हे सर्व कॅन्डिडेट आपल्याला पाहायला मिळतात. हे संपूर्ण कॅन्डिडेट आहेत. त्यानंतर पंचशील शिक्षण प्रसारक मंडळ कर्जतची संस्था आहे, विदाऊट इंटरव्ह्यूला आली होती. व्यवस्थितपणे आपण जर पाहिलं तर 3 जागा या संस्थेच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे बऱ्याचशा अशा संस्था आहेत ज्या विदाऊट इंटरव्ह्यूला देखील येतात. या विषयानुसार जागा आपल्याला दिसत आहेत. आपण इथे जर पाहिलं तर पंचशील शिक्षण प्रसारक मंडळामध्ये हे सिलेक्ट झालेले उमेदवार या ठिकाणी आहेत. आपण जर पाहिलं तर अहमदनगर एज्युकेशन सोसायटी अहमदनगर ही संस्था यावेळेस देखील भरपूर पदं यांची येणार आहेत आणि मागील भरतीमध्ये सुद्धा जवळपास 15 पदं पाहायला मिळाली. यावेळेसला जवळपास 40-45 पदं या संस्थेची आहेत. लक्षात ठेवा, खूप मोठी भरती या संस्थेमध्ये होणार आहे आणि त्यांचं मेरिट पहा, अशा पद्धतीचं मेरिट त्या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यूचं लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यानंतर पुढे जर पाहिलं तर याच संस्थेमध्ये कोणत्या जागा भरल्या गेल्यात पहा, एडेडच्या पण आहेत आणि पार्शियली एडेडच्या देखील जागा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहा, अहमदनगर एज्युकेशन सोसायटी अहमदनगरमध्ये अशा पद्धतीने जागा आपल्याला रिक्त असल्याचं मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. अशा पद्धतीने या संपूर्ण जागा आहेत. व्यवस्थितपणे तुम्ही पाहिलं तर हे कॅन्डिडेट त्या ठिकाणी सिलेक्ट झालेत. अशा पद्धतीने सिलेक्ट झालेले कॅन्डिडेटची नावं आहेत. त्यानंतर पुढची पहा, असं जर सेकंडरीच्या देखील जागा या ठिकाणी अहमदनगर एज्युकेशन सोसायटीमध्ये जवळपास 30 जागा या
माध्यमिकच्या देखील भरल्या गेल्याचं पाहायला मिळते आणि त्या कोणत्या कॅटेगरीला आहेत ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी समजून जाईल. विषयानुसार पहा, आपण जर पाहिलं तर 1 ते 5च्या आहेत, 6 ते 8च्या पण आहेत, 9 ते 10च्या देखील जागा आहेत आणि 11वी 12वीच्या देखील पार्शियली आहेत, पण ठीक आहेत. विदाऊटला जागा आल्या त्याच्यामुळं नंबर लागून गेला आहे. अहमदनगर एज्युकेशन सोसायटी अहमदनगरचे सिलेक्ट कॅन्डिडेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. जवळपास 50 जागा त्यांच्या मागील भरतीमध्ये होते आणि ह्या भरतीमध्ये देखील जवळपास 50 जागा त्यांच्या येणार आहेत. खूप महत्त्वाचा खरं तर हा विषय आहे आणि चांगल्या पद्धतीने हे विषयानुसार आपल्याला ह्या जागा या ठिकाणी पाहता येत आहेत. ह्या अहमदनगर आहे. त्यानंतर ग्रामीण विकास मंडळ नागपूरची ही नागपूर अहमदनगरची ही संस्था आहे. एक जागा आहे SC मेरिट देखील 108चं लागल्याचं पाहायला मिळते आणि हे उमेदवार त्या ठिकाणी सिलेक्ट झालेत. आपण या ठिकाणी पाहू शकतो हे उमेदवार त्या ठिकाणी सिलेक्ट झाल्याचं पाहायला मिळते. पुढची संस्था आहे ग्रामीण विकास मंडळ नागपूरची संस्था आहे. सेकंडरीला देखील यांच्या 4 जागा दिसत आहेत. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर विषयानुसार या जागा आहेत. व्यवस्थितपणे समजून घ्या. फिजिक्स विषयाची देखील जागा आहे, मॅथमॅटिक्स सायन्स आहे, मॅथमॅटिक्सची देखील सेपरेट जागा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर ग्रामीण विकास मंडळ नागपूर अहमदनगरच्या जागांवरती कोणाचं निवड झाली होती ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहता येते. अशा पद्धतीने आपण ते चेक करू शकतो, पाहू शकतो. चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही फायदा करून घेऊ शकता. अशा पद्धतीचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी सेवा संघ अहमदनगरची ही संस्था विदाऊट इंटरव्ह्यूला होती. 6 जागा त्या ठिकाणी त्यांच्या आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. व्यवस्थितपणे समजून घ्या. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर फेज 2ला आलेले ह्या जागा आहेत आणि सिलेक्ट झालेले हे उमेदवार त्या ठिकाणी आहे. श्री संत गोरोबा काका शिक्षण प्रसारक मंडळ सातेफळची ही संस्था आहे. ही देखील विदाऊट इंटरव्ह्यूला यांच्या सेकंडरीच्या 2 जागा होत्या, विदाऊटलाच दिलेल्या होत्या. पहा, महत्त्वाचं आहे मॅथमॅटिक्स आणि लँग्वेजच्या जागा आहेत आणि यांचं मेरिट देखील 109 130 लागल्याचं पाहायला मिळते. त्याच्यानंतर श्री संत गोरोबा काका शिक्षण संस्थेमध्ये सिलेक्ट झालेले उमेदवार देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर जेवली एज्युकेशन सोसायटी जेवली या संस्थेच्या जागा आपल्याला आपण जर पाहिलं तर 3 जागा दिसत आहेत आणि व्यवस्थितपणे जर पाहिलं तर खूप महत्त्वाच्या जागा या आहेत आणि कॅटेगरी वाईज जागा बायोलॉजी लँग्वेज फिजिक्सच्या जागा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 20% पार्शियली एडिड जरी असल्या, काही एडिड आहेत तरी त्या खूप महत्त्वाच्या असतात. त्या आपल्यासाठी खूप महत्त्वाची ही जाहिरात असते. जेवली एज्युकेशन सोसायटी जेवलीची ही संस्था आहे आणि हे त्या ठिकाणी सिलेक्ट झालेले उमेदवार देखील आपल्याला पाहायला मिळतात. ST साठीची बहुउद्देशीय सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ वडी बमणी डिस्ट्रिक्ट धाराशिवची ही संस्था आहे. विदाऊट इंटरव्ह्यूला सिलेक्शन झाले. त्या कॅन्डिडेटचं नाव देखील आहे. लँग्वेजसाठी खरं तर ती नियुक्ती झाली आणि ते कॅन्डिडेट आहे त्यांचं सिलेक्शन झाले ते. त्यानंतर पुढची संस्था आहे प्रियदर्शनी शिक्षण प्रसारक मंडळ तांदूळवाडीची ही संस्था आहे. ST कॅटेगरीज आपण जर पाहिलं तर 67 मार्कांवरती सिलेक्ट झालेला आहे. सेकंडरीला आपण जर पाहिलं तर मॅथ्स आणि सायन्सची 6 ते 8ला ही जागा आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर प्रियदर्शनी शिक्षण प्रसारक मंडळ तांदूळवाडी आहे. तानाजी महादू बेनकोळी हे त्यांचं नाव आहे सिलेक्ट झालेले उमेदवार. त्यानंतर पुढे जर पाहिलं तर माढा तालुका शिक्षण प्रसारक मंडळ कुर्डुवाडीची संस्था 4 जागांसाठी आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. व्यवस्थितपणे तुम्ही पाहून घ्या. अशा पद्धतीचं मेरिट देखील त्या ठिकाणी आहे. मेरिट जर पाहिलं तर वेगवेगळं त्या ठिकाणी त्या संस्थांमध्ये पाहायला मिळते. संस्थेचं विदाऊट इंटरव्ह्यूला थोडंसं मेरिट जास्त लागू शकतं. इथे त्यांच्या जागा आहेत केमिस्ट्री मॅथ्स आणि फिजिक्सच्या जागा आपल्याला त्या ठिकाणी त्यांच्या पाहायला मिळत आहेत. त्याच्यानंतर पुढे जातात माढा तालुका शिक्षण प्रसारक मंडळामध्ये सिलेक्ट झालेले हे सर्व उमेदवार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये. त्यानंतर कृष्णामाई शिक्षण प्रसारक मंडळ धामनेरची संस्था होते. 3 जागा या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यूच्या पाहायला मिळत आहेत आणि त्या ठिकाणी कृष्णामाई शिक्षण प्रसारक मंडळ धामनेरच्या जागेवरती अशा पद्धतीने विषयांच्या जागा आपल्याला पाहायला मिळतात. आपण जर विचार केला तर कृष्णामाई शिक्षण प्रसारक मंडळ धामनेरमध्ये आपण जर पाहिलं तर सेकंडरीच्या निवड झालेल्या कॅन्डिडेटची ही नावं आहेत. श्री साई विकास संस्था मेद गुत्ताड आहे. या ठिकाणी त्यांच्या देखील जागा आणि त्यांच्या जागा देखील आपल्याला अशा पद्धतीने पाहायला मिळत आहेत. श्री साई विकास संस्था मेद गुत्ताड आहेत. या ठिकाणी सुद्धा त्यांची एक जागा दिसते आहे. 123 मेरिट लागल्याचं पाहायला मिळतं आहे आणि सिलेक्ट झालेले उमेदवार हे आहेत. 123 गुण त्यांना आहेत. पहा, आता पुढची आहे बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक प्रागतिक शिक्षण संस्था हिंगणघाटची संस्था आहे आणि इथे देखील आपण जर पाहिले तर 115चं मेरिट आपल्याला VJAचं लागलेलं आहे आणि सिलेक्ट झालेला उमेदवार देखील आपल्याला या ठिकाणी 1 ते 5 साठी झाला आहे आणि त्याचे नाव असं आहे संजय आदे आहेत. पहा,
पुढे जर पाहिलं तर मानस ॲग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही देखील ST OBC नॉट म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यूला आलेली संस्था आहे आणि तिचं मेरिट देखील आपण या ठिकाणी पाहतो आहे. व्यवस्थितपणे पहा, मानस ॲग्रो इंडस्ट्रीज आपण जर पाहिलं तर 6 ते 8 आणि 1 ते 5ला आलेली ही संस्था आहे व्यवस्थितपणे, आणि त्या ठिकाणी सिलेक्ट झालेले हे कॅन्डिडेट आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर राष्ट्रभाषा प्रचार समितीची ही संस्था आहे. 2 जागांसाठी ही संस्था आलेली होती. मेरिट खूप कमी होतं, STचं फक्त 80 मार्कांचं होतं. आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हिंदी भाषिकांसाठी खरं तर मीडियम होतं आणि ते निवड झालेले कॅन्डिडेट देखील या ठिकाणी आपण आपल्यासमोर आहेत. हे कॅन्डिडेट सिलेक्ट झालेत. त्यानंतर पुढे जर पाहिलं श्री सरस्वती भुवन एज्युकेशन सोसायटी खूप महत्त्वाची संस्था आहे. यांच्या जागा खूप येतात. आपण जर पाहिलं तर हे रोस्टर व्यवस्थितपणे पाहून घ्या आणि मेरिट देखील चेक करू शकता तुम्ही. 36 जागा जवळपास आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी. सेकंडरीचं विषयानुसार पहा रोस्टर असं होतं त्यांचं, अगदी सर्व विषयांचं त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जागा आपल्याला पाहायला मिळत आहेत. फिजिक्स, केमिस्ट्री, बुक किपिंग, अकाउंटन्सी सगळ्या जागा दिसतात. खूप व्यवस्थितपणे रोस्टर पाहून तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता सेकंडरीच्या देखील पोस्ट, आणि त्या ठिकाणी सिलेक्ट झालेले हे कॅन्डिडेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्री सरस्वती भुवन एज्युकेशन सोसायटी खूप महत्त्वाची सोसायटी त्या ठिकाणी खरं तर आहे, आपल्याला असं म्हणावं लागेल. त्यांच्या जागा विदाऊट इंटरव्ह्यूला नेहमीच येतात. यावेळी देखील भरपूर अशा जागा त्यांच्या येणार आहेत. असं हे त्यांचं रोस्टर आपल्याला पाहायला मिळते. आणि श्री सरस्वती भुवन एज्युकेशन सोसायटी छत्रपती संभाजीनगरची ही देखील संस्था आहे. इथे देखील 9 जागा आपल्याला आल्याचं पाहायला मिळतं आहे. आणि त्याचं रोस्टर देखील आपण जर पाहिलं तर विषयानुसार रोस्टर आहे. समजून घ्या, ह्या रोस्टरच्या 9 जागा आहेत आणि त्या ठिकाणी सिलेक्ट झालेले कॅन्डिडेट देखील आपल्याला अशा पद्धतीने पाहता येत आहेत. अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर भरपूर अशा संस्था आपल्याला त्या ठिकाणी पाहता मिळतात. श्री भैरवनाथ शिक्षण मंडळ हे देखील त्या ठिकाणी 3 जागांसाठी त्या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि त्यांचं रोस्टर पहा, विषयानुसार रोस्टर आहे. त्यानंतर आपण जर पाहिले तर सिलेक्ट झालेले हे कॅन्डिडेट आपल्याला पाहायला मिळतात. अशा पद्धतीने फेज 2ला आलेल्या संपूर्ण विदाऊटच्या संस्था आपण पाहिल्या. 20च्या देखील पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला मेरिट किती लागतं याचा अंदाज येईल आणि तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी 100% होईल. तर सर्वांना ऑल द बेस्ट आहे. नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा, त्याच पद्धतीने चॅनेलला आपल्या व्हिडिओला लाईक करा. सर्वांना ऑल द बेस्ट. खूप खूप अशा शुभेच्छा आहेत. थँक्यू सो मच.